हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युटेक. आणि आपण बघतोय की वेगवेगळ्या जे टॉपिक्स आहेत जे न्यूजमध्ये आहेत की जे ॲज अ कॉमन सिटीजन म्हणून आपल्याला माहिती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या गोष्टींवर आपण लक्ष देतोय सध्या तरी. मागच्या 1-2 लेक्चर्समध्ये आपण इबोला क्रायसिस बघितलं. ठीक आहे, एनर्जी क्रायसिस काय असतं, इंडिया एनर्जी इम्पोर्ट ऑइल इकॉनॉमी कशी चालते. आणि ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की एलपीजी काय असतं, सीएनजी काय असतं, हायड्रोजन गॅसेस काय असतात, बायोगॅसेस काय असतात, त्यांचे प्रकार काय काय, त्यांचं कॉम्पोजिशन काय आहे, ते कशा प्रकारे बनतात. आलं लक्षात. जर आपण एलपीजी बघितला तर आपल्या दैनंदिन उपयोगातला विषय येतो. सीएनजी बघितलं तर फोर व्हीलर ज्यांच्याकडे असेल त्यांना माहिती आहे की सीएनजीचं महत्व किती आहे. आणि आताच सरकारच्या ऑस्टेरिटी मेजर्समुळे त्या गोष्टींवर अत्यंत दबाव यायला लागलाय. खूप साऱ्या पेट्रोल पंप्सवर किंवा बघितलं आपण तर रांगाच्या रांगा आहेत, सीएनजी पंपांवर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. मग ते बनतात कसे? मग जे लोक एक्झामसाठी प्रिपेअर करत असतील, युपीएससी असेल, स्टेट पीसीएस असेल किंवा बाकीच्या एक्झाम्स असतील, कॉलेजच्या सीबीएसईच्या एक्झाम, त्याच्यासाठी एखादा क्वेश्चन जनरली विचारला जाण्याची शक्यता असते. म्हणून फॉर द पर्स्पेक्टिव्ह, फॉर द होल पर्स्पेक्टिव्ह, की त्याच्यात कॉम्पोजिशन काय असतं, त्या गॅसेसचा यूज कुठे केला जातो, आपण ते बघूया. ठीक आहे, बघा. एलएनजी असेल, एलपीजी असेल, सीएनजी असेल, पीएनजी असेल, ठीक आहे, बायोगॅस, हायड्रोजन, इंडस्ट्रियल गॅसेस. ठीक आहे. सो हे वेगवेगळे गॅसेसचे प्रकार आहेत, ते आपल्याला एक एक करून बघायचं. बघा आता एनर्जी गॅसेस मध्ये आता डेफिनेशन काय आहे एनर्जी गॅसेसचे, कसं त्याला डिफाईन करता येऊ शकतं. बघा, एनर्जी गॅसेस आर fuels used फॉर द ट्रान्सपोर्टेशन, कुकिंग, इलेक्ट्रिसिटी जनरेशन असेल, इंडस्ट्रियल प्रोडक्शन असेल आणि डोमेस्टिक ऍप्लिकेशन. गॅसचा ऍप्लिकेबल फॉर्म, ठीक आहे, गॅसचा ऍप्लिकेबल फॉर्म असेल की जो ऍज अ फ्युएल म्हणून वापरला जातो, इंधन म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कुठे कुठे? ट्रान्सपोर्टेशन, जसं आपण बघितलं कार वगैरे मध्ये सीएनजी वापरला जातो. कुकिंगसाठी एलपीजी गॅस आपण वापरतो. इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी गॅस वापरला जातो. इंडस्ट्रियल प्रोडक्शनसाठी वेगवेगळे हायड्रोकार्बन्स रिलेटेड गॅसेसचे प्रकार वापरले जातात. आणि डोमेस्टिक ऍप्लिकेशन, मग डोमेस्टिक ऍप्लिकेशन मध्ये मग आपल्याला एलपीजी वगैरे माहिती आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींना एक गॅस, नॅचरल गॅसचा चेंज केलेला जो फॉर्म असतो तो वापरला जातो. कशासाठी? वेगवेगळ्या गोष्टींसाठी. त्याला म्हणतो एनर्जी गॅसेस. आलं लक्षात. त्याचं महत्व काय काय आहे, म्हणजे हे सगळे जे गॅसेस आहेत त्याचं महत्व काय काय, हे झाले त्याची डेफिनेशन. आता हे जे गॅसेस आहेत वेगवेगळे, आपण ऍज कम्पेअर टू द अदर फॉसिल फ्युएल्स, म्हणजे कोळसा असेल, लाकूड असेल, याच्यापासून पण आपल्याला एनर्जी भेटते. बरोबर आहे, हे वेगवेगळे सोर्सेस आहेत. परंतु त्या कम्पेअरला गॅसेस कशा प्रकारे चांगले आहेत त्याचं बेटर बघा. क्लीनर दॅन कोल अँड पेट्रोलियम. पेट्रोल आणि कोळशापेक्षा क्लीन इंधन आहे, त्याच्यापासून प्रदूषण कमी होतं, त्याच्यापासून जे पर्यावरणाला हानिकारक गॅसेस आहेत ते कमी एक्झर्ट होत असतात. हाय एनर्जी एफिशियन्सी, एनर्जी एफिशियन्सी जास्त वेळ आहे. समजा पर्टिक्युलर अमाऊंट कोळशापासून, समजा 10 किलो कोळसा जाळल्यानंतर जेवढी एनर्जी तयार होईल तेवढीच एनर्जी 2 किलो गॅस पासून तयार होईल. तुम्हाला आलं लक्षात. म्हणजे कमी अमाऊंट मध्ये जास्तीत जास्त एनर्जी जनरेशनचं काम तुम्हाला होऊ शकतं. लोअर पोल्युशन, अगेन जे हानिकारक गॅसेस आहेत ते कमी प्रमाणात एक्झर्ट होत असतात. सपोर्ट इंडस्ट्रियल ग्रोथ आणि इम्पॉर्टन्स फॉर द एनर्जी सिक्युरिटी. आताच आपण बघितलं की जास्तीत जास्त समजा फॉसिल फ्युएल्स असतील, लाकूड असेल, कोळसा असेल आणि अदर इंधन असतील, त्याच्या कंपॅरिझनला हे कसं आहे, स्वस्त आहे, त्यातल्या त्यात हायर एफिशियन्सी, आणि प्रमुख मुद्दा म्हणजे पोल्युशन कमी होतं, त्याच्याने प्रदूषण कमी होत असतं. आलं लक्षात. सो हे एनर्जी गॅसेस आहेत, त्याचं महत्व काय काय हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तेवढं लक्षात ठेवा. बघा आता क्लासिफिकेशन मध्ये काय काय दिलेलं आहे. पहिला आहे एलएनजी, लिक्विफाईड नॅचरल गॅस. दुसरा आहे एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तिसरा आहे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, सीएनजी. चौथा आहे पाइप्ड नॅचरल गॅस, पीएनजी. नंतर आहे बायोगॅस, बायोमास बेस्ड गॅस. बायो गॅसेस हे बायो गॅस आपल्याला जर जुन्या काळात बघितले असतील, जुन्या काळी इन द सेन्स इथून मागे 20-25 वर्षापूर्वी, तर गावागावांमध्ये बायोगॅसचे खड्डे होते, तिथे मग तो घाण कचरा वगैरे टाकला जायचा. ओके. आणि तो खूप दिवस कुजला जायचा, मग त्याच्यातून मिथेन जनरेट व्हायचा आणि ते घराच्या कुकिंग पर्पज साठीच तो गॅस वापरला जायचा. अजून पण बऱ्यापैकी ठिकाणी ते आता वापरण्यात येतोय, कारण की क्लीन एनर्जीचा सोर्स आहे, कमी कॉस्ट लागते आणि एफिशियंट आहे. हायड्रोजन, फ्युचर क्लीन फ्युएल. जर आपण बघितलं तर आता आपलं इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा ग्रीन हायड्रोजन, ठीक आहे, ग्रीन हायड्रोजनवर शिफ्ट होण्याचा प्रयत्न करत आहे, ब्ल्यू हायड्रोजन शिफ्ट व्हायचा प्रयत्न करतोय, कारण की हायड्रोजन एक एफिशियंट गॅस आहे, ठीक आहे, आणि ज्वलनशील असल्यामुळे
त्याच्यातून प्रदूषण कमी होतं, लेस पोल्युटंट येते. ठीक आहे. सो हे वेगवेगळे प्रकार आहेत बघा. आणि इंडस्ट्रियल गॅसेस मध्ये बघा, क्रिटिकल एलिमेंट्स फॉर स्पेशलाइज सेक्टर्स इन्क्लुडिंग ऑक्सिजन आणि नायट्रोजन. आणि इंडस्ट्रियल गॅसेस म्हणजे आता कसं असतं, हे पर्टिक्युलर गॅसेस आहेत, याच्या बरोबरच कॉम्पोजिशन मध्ये आपण ऑक्सिजन आणि नायट्रोजनचा वापर करू शकतो, की दीज आर द मेजर गॅसेस, दोज आर युज्ड इन द इंडस्ट्रियल पर्पज. इंडस्ट्रियल पर्पज मध्ये त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डन. पहिला बघा आता, लिक्विफाईड नॅचरल गॅस, LNG, लिक्विफाईड नॅचरल गॅस. तर केमिकल कॉम्पोजिशन काय, मेनली मिथेन पासून बनलेला आहे. मिथेनचा फॉर्म्युला काय, CH4. ठीक आहे. कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू अशापासून बनलेला असतो. आपल्याला टेक्निकल केमिस्ट्रीच्या गोष्टींमध्ये घुसायचं नाही, फक्त लक्षात ठेवा LNG कशापासून बनलेला असतो, तर मिथेन पासून बनलेला असतो. प्रिपरेशन कसं केलं जातं, नॅचरल गॅस जो असतो, नॅचरल गॅस जो एक्झर्ट केला जातो, एक्स्ट्रॅक्ट केला जातो, तो -162 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केला जातो, थंड केला जातो. एवढं गोष्ट लक्षात ठेवा, -162 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय केला जातो, थंड केला जातो आणि कन्वर्ट इंटू लिक्विड फॉर्म. आलं लक्षात, लिक्विफाईड मध्येच लिक्विड दिलाय. नॅचरल गॅसचा जो फॉर्म आहे लिक्विड फॉर्म मध्ये तयार केला जातो. केव्हा, की जेव्हा नॅचरल गॅसला -162 डिग्री सेल्सिअसला थंड केला जातो. ही फॅक्ट लक्षात ठेवा. लिक्विफाईड नॅचरल गॅसचे यूज बघा कुठे कुठे केला जातो. पॉवर जनरेशन असेल, फर्टिलायझर इंडस्ट्री असेल, पेट्रोकेमिकल इंडस्ट्री असेल आणि ग्लोबल एनर्जी ट्रेड. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी वापर करता येईल LNGचा, मग पॉवर जनरेशन मध्ये, फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सरळ सरळ 4 गोष्टी विचारतील. बरोबर आहे. जर एक्झाम साठी प्रिपरेशन करत असेल तर तुम्हाला ते जाणवेल की कशामध्ये. मग तुम्हाला वाटेल की पॉवर जनरेशन ठीक आहे, पेट्रोकेमिकल ठीक आहे, ग्लोबल एनर्जी पण फर्टिलायझर मध्ये वापरला जातो की नाही. ठीक आहे. सो LNG, लिक्विफाईड नॅचरल गॅस, इज युज्ड इन द फर्टिलायझर इंडस्ट्री ऑल्सो. ठीक आहे. बघा आता ऍडव्हान्टेजेस काय, इझी ट्रान्सपोर्टेशन आहे, लोअर पोल्युशन आहे, एनर्जी सिक्युरिटी पर्पज, पोल्युशन लेस होतं. आलं लक्षात, कमीत कमी पोल्युशन त्याच्यापासून होतं. नेक्स्ट, LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, सगळ्यांचा आवडता विषय. ठीक आहे, जो आता त्याच्या किमती पण वाढलेल्या आहे. देन केमिकल कॉम्पोजिशन काय, CH4H10, ठीक आहे, आणि CH3H8 म्हणजे काय, प्रोपेन आणि ब्युटेन. आपला जो LPG आहे, ठीक आहे, जर विचारला आणि इन जनरल ॲज अ नॉलेजेबल सिटीजन म्हणून पण आपल्याला माहिती पाहिजे की LPG, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, कशापासून बनतो, प्रोपेन आणि ब्युटेन पासून. प्रोपेन आणि ब्युटेन पासून तो बनत असतो. डोमेस्टिक कुकिंग असेल, हॉटेल, रेस्टॉरंट, इंडस्ट्रियल हिटिंग साठी त्याचा उपयोग केला जातो. की मेट्रिक बघा, पोर्टेबल आहे, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू, क्लीनर दॅन केरोसिन. आता गॅस सरकारने ही मोहीमच आणली होती आणि आता प्रत्येक कुटुंबातील ज्या लेडी असतील, ठीक आहे, प्रमुख, त्यांना LPG सिलेंडर दिले जातात, सरकारकडून ती सबसिडी दिली जाते. रिझन याच्यासाठी असं आहे की आधी केरोसिनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. जर PDS शॉप वगैरे तुम्ही बघितले असेल तर आधी केरोसिन दिलं जायचं, रॉकेल. तर त्या रॉकेल हायली पोल्युटंट होतं. ठीक आहे, त्याचा एक विशिष्ट ऑर्डर होता, म्हणजे वास यायचा त्याच्याने आणि ते पोल्युशन क्रिएट करायचं. म्हणून पण ते केरोसिनचा वापर कमी करण्यासाठी पण LPG वर शिफ्ट झालो, कारण की ते क्लीनर दॅन द केरोसिन आहे. लिमिटेशन काय, एक्सप्लोजन रिस्क इफ लीक्ड, आणि मग गॅस सिलेंडर लीक झाल्यावर स्फोट होऊ शकतो. ते काय एक लिमिटेशन आहे. हे गॅस सिलेंडरचं फोटो आहे बघा. सो कशा प्रकारे याचं कॉम्पोजिशन आहे, कुठे कुठे यूज केला जातो, हा त्यातला फरक आहे. ठीक आहे, तिघांमधला सगळ्यांमधला फरक आपल्याला बघायचा आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस, सीएनजीच्या रांगा बघा, कार आहेत, इथे CNG भरला जातोय. केमिकल कॉम्पोजिशन मेनली मिथेन. कशापासून गॅसेस, कोणता गॅस कशापासून बनलाय ते लक्षात ठेवा, अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कार्स, ऑटो रिक्षा, बसेस, इंडस्ट्रियल बॉयलर साठी त्याचा उपयोग केला जातो. ऍडव्हान्टेज काय, लो पोल्युशन आहे, चीपर दॅन पेट्रोल डिझेल आणि लोअर कार्बन एमिशन. पेट्रोल डिझेल पेक्षा स्वस्त आहे. बरोबर आहे. आणि आता बऱ्यापैकी जे व्हेकल निर्माण करताय, मॅन्युफॅक्चर करताय, त्यांनी सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये कार किंवा व्हेकल्स बनवायला सुरुवात केली. CNG प्लस पेट्रोल, CNG प्लस डिझेल या कॉम्पोजिशन मध्ये. ठीक आहे. सो लो पोल्युशन आहे, चीपर दॅन पेट्रोल डिझेल आणि लोअर कार्बन एमिशन. कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हे जे पोल्युटंट्स आहेत ज्याच्याने आपल्या पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणात हानी होते, ते कमी एक्झर्ट केले जातात. म्हणून CNG काय बेटर आहे. बघा आता, पाइप्ड नॅचरल गॅस. आता नॅचरल गॅस आहे, पण पाइप्ड नॅचरल गॅस कसा, काय यूज आहे त्याचा, मिथेन असतो आपला, हाऊस होल्ड कुकिंग, हॉटेल्स, इंडस्ट्रीज. आणि ऍडव्हान्टेजेस काय, कंटिन्युअस सप्लाय, सेफर दॅन LPG आणि कॉस्ट एफिशियंट. आता जर
तुम्ही पुण्या वगैरे सिटीमध्ये बघितलं असेल तर गॅसच्या पाईपलाईन्स आहेत. ठीक आहे, म्हणजे जसं नळाला पाणी येतं तसे गॅसचं बिल येतं, ते कंटिन्युअस चालू राहत असतं. ठीक आहे, MNG असतं ते मँगलोर गॅस पाईपलाईन वगैरे, तुम्ही त्या येल्लो कलरचे खुणा, दगडाच्या खुणा असतात त्या लावलेल्या असतात, तुम्ही पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्ही बघितलं असणार आहे. सो तो जो गॅस असतो त्या गॅसच्या पाईपलाईन असतात. सेफर दॅन एलपीजी सिलेंडर संपला तर तो अर्ध्यावर बंद होतं. जर समजा कुकिंग करता करता संपला अर्ध्यावर, तर ते तिथेच थांबावं लागतं, पुढे आपण जाऊ नाही शकत. बरोबर आहे. परंतु हा सेफर साईडला याच्यासाठी की याचं बिल येतं, म्हणून ते कॉन्स्टंट त्याचा सप्लाय काय असतो, चालू असतं, खंडित होत नाही. हाऊसहोल्ड कुकिंग, हॉटेल आणि इंडस्ट्रीज त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आलं लक्षात. जर तुम्ही पिंपरी चिंचवड सारख्या भागात गेलात, ठीक आहे, की जे पुण्यातलं मॉडर्न म्हणजे नवीन एस्टॅब्लिश सिटी आहे, ठीक आहे, मॉडर्नाइज, तर तिथे तुम्ही बऱ्यापैकी तुम्हाला बघायला मिळेल की गॅसच्या पाईपलाईन्स आहेत. आलं लक्षात. म्हणजे ऑटोमॅटिक जसं आपलं लाईट बिल येतं, पाणी बिल येतं, सेम तशा प्रकारे तुम्हाला गॅसचं बिल येतं, परंतु तो सप्लाय 24/7 कंटिन्युअस चालू राहतो. काही काही ठिकाणी जसं आपल्या हाऊसहोल्ड्समध्ये होतं की एलपीजी सिलेंडर संपला की आपल्याला भरायला जावं लागतं, ठीक आहे, बुकिंग करावं लागतं. पण तिथे तसं नाही होत. बिल आलं, बिल भरायचं, बिल नाही भरलं देन तो सप्लाय कट केला जाईल इलेक्ट्रिसिटी सारखं. आलं लक्षात. सो दिस इज द पाइप्ड नॅचरल गॅस. बायोगॅस बघा आता, प्रोड्यूस्ड बाय अनएरोबिक डिकॉम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट. बायोगॅस कसा प्रोड्यूस केला जातो? ऑर्गॅनिक वेस्ट म्हणजे काय? भाजीपाला असेल, ग्रीन क्रॉप्स असतील, वेस्टेज असेल, ठीक आहे, जेवण केल्यानंतर उरलेलं जे अन्न असेल ते टाकून दिल्यानंतर त्याला म्हणतात ऑर्गॅनिक वेस्ट. ते कशात प्रोड्यूस केलं जातं? अनएरोबिक डिकॉम्पोजिशन. अनएरोबिक म्हणजे काय? हवा विरहित वातावरणात त्याला काय केलं जातं? प्रोसेस केलं जातं, की जिथे ऑक्सिजन नाहीये, विदाउट ऑक्सिजन. ठीक आहे, हवा विरहित वातावरणात त्याला काय केलं जातं? ऑर्गॅनिक वेस्टला तयार केलं जातं. रॉ मटेरियल जे असतं ते काऊ डंग असेल, फूड वेस्ट असेल आणि अग्रिकल्चरल वेस्ट. ठीक आहे, अग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे म्हणजे काय? क्रॉप्स असतील त्यांचे रेसिड्यूज वगैरे असतील ते. फूड वेस्ट जे आपण जेवण केल्यानंतर पडतं वेस्ट असतं ते, आणि कावडंग ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात बायोगॅस निर्मितीसाठी. मिथेन 50 ते 70% कॉम्पोजिशन असतो बायोगॅसमध्ये, आणि कार्बन डायऑक्साईड 30 ते 40%. मग जर उद्या विचारलं की बायोगॅसमध्ये कोणते दोन मेजर गॅसेस आहे की त्यांचं कॉम्पोजिशन असतं, मिथेन सगळ्यांना माहिती आहे, कारण की मिथेन तिथून जनरेट होतो. पण कार्बन डायऑक्साईड सुद्धा असतो 30 ते 40%. आलं लक्षात. कुकिंग, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, रुरल एनर्जी सप्लाय. मग मी तेच सांगितलं की इथून 20-25 वर्षापूर्वी जर गावांमध्ये बघितलं असेल तर मोठमोठे खड्डे असायचे, तिथे ते तयार व्हायचं आणि स्वतःच्याच कुकिंग पर्पजसाठी वापरलं जायचं, जेणेकरून जी इलेक्ट्रिसिटी वापरतो आपण, ठीक आहे, पेड, ती इलेक्ट्रिसिटी कमी लागेल आणि आपलं आर्थिक बचत सुद्धा होईल. सो हा तेव्हाचा पर्पज होता. किंवा लाईट वगैरे गेली समजा रुरल, आता तर कमी प्रमाणात लाईट खंडित होते, वीज, परंतु जुन्या काळात गेली, एकदा लाईट गेली तर रात्रभर दिवसभर लाईट जात होती. मग त्यावेळेस स्मॉल लाइटिंग वगैरे साठी पण त्याचा काय केला जायचा? उपयोग केला जायचा. आलं लक्षात. देन हायड्रोजन गॅस बघा. हायड्रोजनचा फॉर्म्युला काय? H2. ग्रे हायड्रोजन असेल, ब्ल्यू हायड्रोजन असेल, ग्रीन हायड्रोजन असेल, ह्या हायड्रोजन्सवर भारत सरकार काम करत आहे. आलं लक्षात. का? तर हे एक ग्रीन एनर्जीचे रिसोर्सेस आहेत. ग्रीन एनर्जी म्हणजे काय? असे एनर्जी सोर्सेस किंवा असे गॅसेस की ज्याच्यापासून कमी पोल्युशन होतं, आणि पोल्युशन कमी होत असतानाच आर्थिक फायदा पण त्याच्यातून जास्त मिळतो. बघा, इंडस्ट्रियल फर्टिलायझर असेल, पेट्रोलियम रिफायनिंग असेल, फ्युचर क्लीन ऑइल असेल, याच्यासाठी उपयोग केला जातो. फेल ऑफ द फ्युचर, फेल ऑफ द फ्युचर जर कोणाला म्हटलं जात असेल तर ते हायड्रोजन गॅसला आहे. आलं लक्षात. की ड्रायव्हर फॉर द डिकार्बनायझेशन. डिकार्बनायझेशन म्हणजे काय? कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, वेगवेगळे कार्बनचे कंपाऊंड्स असतील की जे पर्यावरणाला काय आहेत? हानिकारक आहेत, परंतु आपण इंडस्ट्रियल पर्पजेसमध्ये किंवा हाऊसहोल्डमध्ये, डोमेस्टिक पर्पजमध्ये त्याचा उपयोग करत असतो. मग ते आपल्या दैनंदिन वापरातून काढून टाकण्यासाठी त्याला एक रिप्लेसमेंट म्हणून आपण कशाकडे बघतोय? हायड्रोजन गॅसकडे बघतोय. आलं लक्षात. हायड्रोजन गॅस किती महत्वाचा आहे हे आपल्याला त्याच्यावरून समजत असतं. डन. आता बघा, हे हायड्रोजन H2 त्याचा फॉर्म आहे. ग्रे हायड्रोजन, ब्ल्यू हायड्रोजन. आता निर्मिती बघा, ग्रे हायड्रोजन असेल, ग्रे हायड्रोजन कशापासून बनणार? की समजा फॉसिल, लिटिल बिट फॉसिल वेस्टेज असतील, आलं लक्षात, त्याच्यापासून ग्रे हायड्रोजन आपल्याला बनेल. ब्ल्यू हायड्रोजन पाण्यामधून, वेगवेगळे वॉटर रिझर्वायर्स असतील, रिव्हर्स असतील, त्याच्यामधून प्रॉपर हायड्रोजनचं स्टोरेज केलं जाईल, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा तो हायड्रोजन आपल्याला काय केला जाईल? एक्स्ट्रॅक्ट केला जाईल. त्याला म्हणतात ब्ल्यू हायड्रोजन. आणि ग्रीन हायड्रोजन इज स्टोर्ड इन द बिग फॉरेस्ट, जिथे ग्रीनरी वगैरे असेल तिथे तो स्टोअर केला जातो, आणि तिथून जेव्हा लागेल तेव्हा तो आपल्याला
एक्स्ट्रॅक्ट केला जातो, त्याला म्हणतात ग्रीन हायड्रोजन. सो दीज आर द टाइप्स ऑफ द हायड्रोजन गॅसेस, आणि हायड्रोजन गॅसलाच काय म्हणतो, फ्युएल ऑफ द फ्युचर. फ्युएल ऑफ द फ्युचर त्याला म्हटलं जातं. डन. आता बघा इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल गॅसेस अँड देअर युजेस. आता हे सगळे इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल गॅसेस आहेत आणि त्याचा वापर दिलेला आहे की कशा कशामुळे कुठे कुठे वापर होतो. ऑक्सिजन केमिकल फॉर्म्युला दिलाय O2. प्रॉपर्टीज बघा, ऑक्सिजन कलरलेस असतो, ऑर्डरलेस गॅस असतो, सपोर्ट्स कंबशन स्लाइटली हेवियर दॅन द एअर. आता जस्ट इमॅजिन ऑक्सिजन आपण जेव्हा ब्रीथ करतो, ठीक आहे, हवा ऑक्सिजनचा फॉर्म आहे. कंबशनसाठी जर एखाद्या, आपल्याला लहानपणापासून आपण बघत आलोय की जर एखाद्या ठिकाणी आग वगैरे लागली आणि तिथे जर हवा दिली तर ते अजून आग पेटते, ठीक आहे, सपोर्ट कंबशनला करतो. हवेपेक्षा थोडा स्लाइटली काय हेवियर आहे. आणि देन कलरलेस ऑर्डरलेस, आपण जो श्वास घेतो त्याला काही वास येतो का, नाही, कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे. मी इथे उभा आहे, मी ऑक्सिजन इनटेक करतोय, काही त्याला वास वगैरे नाही आहे. डन. मग बघा मेटल कटिंग, वेल्डिंग, मेडिकल अप्लायन्सेस, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि केमिकल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. नेक्स्ट नायट्रोजन, N2 त्याचा फॉर्म्युला आहे. अगेन कलरलेस ऑर्डरलेस इनर्ट गॅस म्हणतात त्याला. डज नॉट सपोर्ट कंबशन, स्लाइटली लाइटर दॅन एअर. हवेपेक्षा हा लाइटर आहे नायट्रोजन. ऑक्सिजन हवेपेक्षा थोडा जड आहे आणि कंबशनला नायट्रोजन सपोर्ट करत नाही, कंबशनला ऑक्सिजन सपोर्ट करत असतो. मग बघा इनर्ट ॲटमॉस्फिअर इन इंडस्ट्रीज, फूड पॅकेजिंग, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग, केमिकल प्रोसेसिंग साठी नायट्रोजनचा उपयोग केला जातो. फूड पॅकेजिंग इथे लक्षात ठेवा, प्रिझर्वेटिव्ह म्हणून नायट्रोजनचा वापर केला जातो. जसे की ते बटाट्याचे चिप्स वगैरे असतील, टोमॅटो चिप्स वगैरे आपण घेतो, ते असं ते पूर्ण पाकिट असं भरलेलं दिसतं ना, तर ते फूड पॅकेजिंगसाठी त्याच्यात नायट्रोजन असतो, ठीक आहे. सो दीज आर द थिंग्स. देन कार्बन डायऑक्साइड, CO2, कलरलेस गॅस विथ द स्लाइट पंजेंट ऑर्डर. पंजेंट ऑर्डर म्हणजे काय, सडक्या अंड्यासारखा वास, म्हणजे जे अंड असतं नाही का, ते जसं जे सडलेलं असतं त्याचा जो घाणेरडा वास येतो त्याला पंजेंट ऑर्डर म्हणतात. हेवियर दॅन एअर अँड नॉन फ्लेमेबल, हवेपेक्षा जड आहे आणि नॉन फ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील नाहीये, ठीक आहे, नॉन फ्लेमेबल, लगेच असं पकडत नाही. ऑक्सिजनमुळे जर आग लागलेली असेल, फायर लागलेली असेल तर ते वाढत जातं, ठीक आहे, म्हणजे तो फ्लेमेबल आहे. परंतु CO2 चा वापर आग विझवण्यासाठी केला जातो, फायर एक्सटिंग्विशर मध्ये त्याचा उपयोग केला जातो, म्हणून नॉन फ्लेमेबल आहे. बघा इथे फायर एक्सटिंग्विशर्स आहेत, कार्बोनेशन ऑफ द ब्युरेजेस, रेफ्रिजरेशन आणि ग्रीन हाऊस फर्टिलायझेशन मध्ये CO2 चा वापर केला जातो. सो यू शुड कीप इन दिस माइंड. हायड्रोजन असेल, बघा कलरलेस ऑर्डरलेस गॅस आहे, लाइटेस्ट ऑफ द ऑल गॅसेस अँड हायली फ्लेमेबल. हायली फ्लेमेबल हायड्रोजन अँड देन ऑक्सिजन आहे, सगळ्यात हलका आहे हायड्रोजन इतर गॅसेसच्या कंपॅरिझनला. पेट्रोलियम रिफायनिंग असेल, अमोनिया प्रोडक्शन असेल, रॉकेट फ्युएल असेल आणि मेटल वेल्डिंग फ्लेम असेल. कोणत्या ठिकाणी वापरला जातो ते महत्वाचं आहे. आलं लक्षात, रॉकेट फ्युएल मध्ये काय वापरला जातो, तर हायड्रोजन गॅस. डन. ऍप्लिकेशन्स आहेत याचे, सरळ सरळ तुम्हाला मी म्हणत नाही की तुम्ही एक्झामच द्या तिथेच लिहा, नेव्हर. ऍज अ कॉमन सिटीजन जरी तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असतील तरी पण कंटिन्युअस न्यूज मध्ये या गोष्टी येत असतात. जर माहिती असेल, वेल अँड गुड, एक नॉलेजेबल सिटीजन बनण्यासाठी सुद्धा या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. अमोनियाचं प्रोडक्शन केलं जातं, हायड्रोजन गॅस लागतो. अमोनिया कुठे वापर केला जातो, नायट्रोजन अमोनिया ऍग्रिकल्चर फर्टिलायझर्स मध्ये. सो कॉमन एकदम म्हणजे शेतीविषयक ज्या गोष्टी आहेत तिथे वापरला जातो. सिंपल, पेट्रोलियम रिफायनरी. देन कार्बन मोनॉक्साईड बघा, कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, स्लाइटली लाइटर दॅन एअर अँड हायली पॉइझनस. कार्बन मोनॉक्साईड फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं असणार, ठीक आहे, इलेक्ट्रिक गिझर्स वगैरे असतात बघा, आता मागे कंटिन्युअस न्यूज मध्ये होतं थंडीच्या दिवसांमध्ये की गिझर कंटिन्युअस लावल्यानंतर सफोकेशन होऊन बऱ्यापैकी लोक बाथरूम मध्येच, ठीक आहे, काय होतात, गुदमरून त्यांचं मृत्यू झालेला आहे. तर ते कार्बन मोनॉक्साईड असतो की ते गिझर्स वगैरे असतील किंवा रेफ्रिजरेटर्स वगैरे त्यांच्याकडून तो एक्झर्ट केला जातो. तो जर जास्त प्रमाणात इंटेक झाला तर सफोकेशन तयार होतं, म्हणजे आपले ब्रिदिंग बंद पडतं आणि माणूस दगावण्याची शक्यता वाढते. कार्बन मोनॉक्साईड बघा. केमिकल सिंथेसिस, प्रोडक्शन ऑफ ऍसिटिक ऍसिड असेल, मेटॅलर्जिकल अप्लायन्सेस असतील आणि लॅबोरेटरी ऍप्लिकेशन, या सगळ्या गोष्टींमध्ये कार्बन मोनॉक्साईड, हे सगळे इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल गॅसेस आहेत, याच्याबद्दल ऍटलीस्ट तुम्हाला आयडिया असली पाहिजे. देन हेलियम, सगळ्यात हलका, लाइटर दॅन एअर. हेलियम काय, लाइटर दॅन एअर आहे, इनर्ट अँड नॉन फ्लेमेबल, कलरलेस ऑर्डरलेस गॅस. हेलियम सगळ्यात हलका वायू जर असेल तर तो हेलियम आहे. आलं लक्षात. मग हवेपेक्षा पण तो हलका आहे. बलून्स, जे हवे बघा, एखादा ते फुगेवाला येतो, तो फुगा वरती सोडला तो वरती वरतीच निघून जातो, त्याच्यात असतो हेलियम. देन MRI आणि मेडिकल इक्विपमेंट जे असतात, MRI वगैरे आपल्या बॉडीचं हेल्थ चेकअप केलं जातं,
ठीक आहे. सो त्याच्यासाठी लागतात शिल्डिंग गॅस, वेल्डिंग आणि सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चर. हेलियमचा वापर कुठे कुठे केला जातो हे त्याचे ऍप्लिकेशन. अगेन अर्गॉन कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे, इनर्ट गॅस आहे, हेवियर दॅन एअर आणि नॉन रिएक्टिव्ह. नॉन रिएक्टिव्ह म्हणजे काय की त्याच्याबरोबर जर दुसरा गॅस मिक्स केला, ठीक आहे, तर तो त्याच्यासोबत रिॲक्शन करत नाही, तो सिंगल गॅस म्हणून वर्क करत असतो. शिल्डिंग गॅस आर्क वेल्डिंग असेल, फिल गॅस इन द इनकॅन्डिसेंट लॅम्प्स, इन्सुलेटिंग गॅस, डबल ग्लेस विंडोज आणि इनर्ट ॲटमॉस्फिअर इन द लॅबोरेटरी. सो या सगळ्या गोष्टींमध्ये कशाचा वापर केला जातो? आर्गॉनचा वापर केला जातो. म्हणजेच सिंपल सांगतो ना, आपला जो बल्ब असतो त्या बल्ब मध्ये तार असते बघा, ती छोटी, ती आर्गॉन पासून बनलेली असते. सो लॉट्स ऑफ थिंग्स. किंवा फिल गॅस इन द इनकॅन्डिसेंट लॅम्प्स. आता हे जे जुन्या काळातले बल्ब होतो याच्यात एक गॅस असतो, बरोबर आहे, ती तार जी असते त्याच्या अराउंड मध्ये जो गॅस असतो बघा, आपण बऱ्यापैकी बघतो की बल्ब उडाल्यानंतर तो काळा पडतो, म्हणजे त्यातला आर्गॉन गॅस काय झालेला असतो? संपलेला असतो, आणि ती जी तार असते ती जळालेली असते. सो दिस आर द फिल गॅस इन द इनकॅन्डिसेंट लॅम्प्स, आर्गॉन. आलं लक्षात? हे अत्यंत महत्वाचे गॅसेस आहेत, इंडस्ट्रियल पर्पज साठी यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आलं लक्षात? सो हे सगळ्याच्या सगळे एकदा बघा, या स्लाइडवर सगळे गॅसेस तुम्हाला देण्यात आलेले आहेत, ठीक आहे, देण्यात आलेले आहेत. आता कंपॅरिझन बघा, एलएनजी लिक्विफाईड, एलएनजी मध्ये बघा लिक्विफाईड नॅचरल गॅस मध्ये लिक्विड मिथेन आहे, इंडस्ट्रियल आणि पॉवर प्लांट साठी वापरला जातो. एलपीजी प्रोपेन प्लस ब्युटेन डोमेस्टिक कुकिंग साठी, आणि सीएनजी कॉम्प्रेस्ड मिथेन आहे आणि ट्रान्सपोर्ट फ्युएल साठी. तर एन्व्हायरमेंटवर त्याचा काय परिणाम होतो हे आपण जे बघितलेलं आहे त्याचं तुम्हाला थोडक्यात कंपॅरिझन दिलेलं आहे. क्लीनर रे फ्युएल्स लाईक एलएनजी आणि सीएनजी प्रोड्यूस लोअर एमिशन्स दॅन द कोल अँड डिझेल. डिझेल आणि कोल पेक्षा कमी एमिशन्स होतात, म्हणजे कार्बनचं प्रमाण, कार्बन एक्झट करण्याचं प्रमाण कमी आहे. फॉसिल फ्युएल डिपेंडन्स, ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स हे चॅलेंजेस होते. फ्युचर काय? ग्रीन हायड्रोजन, रिन्युएबल एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? आता प्रचलित जो साठा आहे रिसोर्सेसचा त्याचा वापर करून फ्युचर जनरेशन साठी सुद्धा आपण काही रिसोर्सेस ठेवू शकतो, जेणेकरून पुढच्या पिढीला ते वापरता येतील. त्याला म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय? अशी एनर्जी की जी पुनर्निर्माण करता येऊ शकते, की जेणेकरून आपण पुन्हा पुन्हा त्याचा वापर करू शकतो. आणि ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय? की हायड्रोजनचा प्रकार जो पोल्युशन कमी करेल. आलं लक्षात? सो दीज आर द टाइप्स. आणि ग्रीन हाऊस गॅस एमिशन पण काय होईल? कमी होईल. डन. इंडियन गॅस इकॉनॉमी बघा काय इम्पॉर्टंट आहे? क्लीनर एनर्जी, रिड्यूस ऑइल इम्पोर्ट आहे, एनर्जी सिक्युरिटी. जर आपण ह्या वेगवेगळे एलपीजी असेल, सीएनजी असेल, ह्या गॅस इकॉनॉमीवर जर आपण भर दिला, इंडियात मॅक्झिमम प्रोडक्शन करण्याचा जर प्रयत्न केला, ठीक आहे, नवनवीन माइन्स वगैरे असतील त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, तर एनर्जी सिक्युरिटी आपली वाचेल. आणि आपण जो काही गॅस वगैरे आपण बघितलं होतं ऑइलच्या लेक्चरमध्ये की खूप सारे आपण बाहेर, म्हणजे 85% ऑइल आपलं जे यूज केलं जातं ते आपण इम्पोर्ट करतो वेगवेगळ्या देशांकडून. आता ती एनर्जी सिक्युरिटी वाचवण्यासाठी आपण गॅसेसचा वापर करू शकतो. इनिशिएटिव्ह बघा, सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन असेल, एलएनजी टर्मिनल्स असेल, पीएनजी एक्सपान्शन असेल, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन असेल, ह्या वेगवेगळ्या स्कीम्स गव्हर्नमेंटने काय केलेलं असेल सुरू. आता हे सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन तेच आपण बघितलं की पाईप्ड नॅचरल गॅस, ते सिटीमध्ये डिरेक्टली आपण जसं लाईट बिल भरतो त्या पद्धतीने त्याच्या पाईपलाईन असतात. डन. सो ह्या गोष्टींवर भर दिला जाईल जेणेकरून इंडियाची एनर्जी सिक्युरिटी चांगली राहील. आपण जे फॉरेक्स म्हणजे काय की आपण अमेरिकन डॉलर मध्ये जी आपली करन्सी आहे ती वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा इम्पोर्ट करतो तेव्हा आपण डॉलर मध्ये पेमेंट करतो, तर तो जो फॉरेक्स रिझर्व्ह आहे तो आपण कमी कमी होत चाललाय, तो पण आपला वाचू शकतो. म्हणून म्हणजेच फॉरेन करन्सी जी आपली ती पण आपल्याला साठवता येऊ शकतं. देन दीज आर द थिंग्स. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे जे वेगवेगळे प्रकार होते, आय होप की तुम्हाला बऱ्यापैकी त्याची अंडरस्टँडिंग झालेली. खूप जास्त लेक्चर वाढवण्यात काही मजा वाटत नाही मला. बेटर आहे की जे इम्पॉर्टंट प्रकार आहेत तेवढे लक्षात ठेवा आणि ते तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ॲज अ अवेअर सिटीजन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ऑन दिस पॉझिटिव्ह नोट इथे आपण थांबूया. थँक्यू एव्हरीवन.